तर मी मुंबईच्या धगधगीच्या जीवनामधनं आज विचार केला की गावी जाऊया आणि माझ्या गावच्या मित्रांसोबत जरा गावची मजा घेऊया. तर आम्ही निघालो चांदोली धरणला आणि प्रत्येकजण वेळ काढून कोण शेणाच्या पाट्या थापत, कोण आपल्या कामाची तडजोडी करत आम्ही निघालो. कोणाच्या घरी काय सांगून कसं बसं आम्ही एकमेकाला समजून निघालो. तर त्यामध्ये हा पावसाचा थैमान तुम्ही बघताच आहात आणि ह्या थैमानामध्ये आमची एक वेगळीच मजा होती. आणि कसं आम्ही चांदोली धरणापाशी पोहोचलो. अभयारण्य बघून आम्हालाच कळत नव्हतं की आम्ही वाघाशी भिडू की स्वतःशी. आणि मित्रांशी तर तुम्हाला माहितीच आहे, हे चिकनची पार्टी आम्ही करायचं ठरवलं होतं. ह्याचे 50 घे, त्याचे 100 घे, जसं जर्नी जमलं तसं त्यांच्याकडनं पैसे काढत आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पण या धगधगी जीवनामध्ये एक सुखाची ओंजळ म्हणजे ते हे निसर्ग बघून खरंच मनाला खूप भारावून गेलं. आणि कसा बसा एकमेकांना हात देऊन हा पूल पार केला. हा पूल लाकडाचा नसून हा दगडाचा होता. एकमेकांच्या अंगावर दगड उडवत, पाण्याची थेंब उडवत हा आम्ही पार केला. परत आम्ही चुलीसाठी पेटवण्यासाठी लाकडाची सोय करत होतो. तर एकमेकांना खांद्यावर घेऊन का वडत, पाय खेचत आम्ही एकमेकांना लटकत होतो. त्यामध्ये या मित्रांनी माझ्या लाकूड सक्सेसफुली तोडलं आहे. आणि परत एकदा आम्ही जेवणाच्या दिशेने ओळलो. आणि ह्याला त्याला सांगत हे काय जण फोनवर बसलेली होते आणि काही कामं करणारे होते. ते तर सगळीकडेच असतं. तर कसं मटण आम्ही शिजवत होतो आणि काही लोक टाइमपास करत होते. ते बोलतात ना, बिना कामाधामाचे पण असतात, तसे घ्यावे लागतात. पण तेच आपले मजे मित्र खरे असतात. आणि ह्या सगळ्यांमध्ये वेळ होतोपर्यंत आम्ही विचार केला की नदीच्या किनारी थोडी एक डुबकी मारून येऊ. आणि त्यामध्ये आम्ही विचार केला की एकमेकांच्या खांद्यावर चढून आम्ही दहीहंडी हा थर चालू करू. पण आमची पोरं होती 4च, पण थर लावायचे होते आम्हाला 8. चेष्टेचा विषय. पण पुन्हा एकदा आम्ही जिद्द करून एकमेकांच्या खांद्यावर शेवटी यशस्वीपणे प्रयत्न करत होतो की आपण एकतरी जण उभं राहायचं एका खांद्यावर. कसं बसं तडजोड करून मी जबाबदारी घेतली आणि खांद्यावर उभा राहिलो. पण माझ्या समोरचा टच देणाराच लांब होता. पुन्हा त्याला बोलवून कसा बसा मी उभा राहिलो आणि त्यात पण माझा सलामी देत पडलो. ते तर झालंच. पण पुन्हा एकदा आम्ही ती मजा घेत आणि मित्रांसोबत हसत खेळत, पाणी माझ्या मोबाईलवर उडवत पुन्हा एकदा आम्ही जेवणाच्या दिशेने ओळलो. आणि हे आमचं जेवण तयार झालेलं चिकन बिर्याणी सगळ्या मित्रांसोबत खाऊन जीवाभावाची गप्पा मारून मुंबईच्या आठवणी मी इथेच संपवत होतो.